मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून नांदेडच्या लोहा तालुक्यातील रिसन गावात मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद पेटलाय। अखिल भारतीय वीरशैव शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोहर धोंडे यांनी मराठा आरक्षणाच्या जीआरला विरोध करत कोर्टात याचिका दाखल केली आहे। तर त्यानंतर मनोहर धोंडे यांच्या संस्थेमध्ये शिक्षण घेणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांचा प्रवेश काढण्यासाठी पालकांनी अर्ज केले। मराठा आरक्षणाला विरोध केल्यामुळे 21 विद्यार्थ्यांचे पालक धोंडेंविरोधात आक्रमक झाले। विद्यार्थ्यांचे दाखले काढण्यासाठी पालकांनी सामूहिक अर्ज केलाय। मराठा समाजाच्या या भूमिकेनंतर रिसन गावातला ओबीसी समाजही आक्रमक झालाय। मराठा संस्थाचालक असलेल्या शाळेत ओबीसींच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देणार नाही अशी भूमिका ओबीसी बांधवांनी घेतली आहे। दरम्यान आरक्षणाच्या या लढाईमुळे गावगाड्यातलं वातावरण मात्र चांगलं तापलेलं पाहायला मिळतं। या रद्द करायला मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली म्हणून मराठा पालकांनी टीसी काढायचा अर्ज दिला असं त्यांनी सांगितलं। म्हणजे ह्या खालच्या पातळीवरती जाण्याची आवश्यकता नाही। आमच्या ओबीसींच्या किती संस्था आहेत, शिक्षण संस्था, मग शिक्षण संस्था तर महाराष्ट्रभर कोणाच्या आहेत, मग तिथं ओबीसीच्या पाल्यांनी पालकांनी टीसी काढून घ्याव्यात का?